Hello students, in our previous lecture we discussed introductory part of our topic mechanical properties of fluids. In introductory part we discussed the definition of fluid as well as properties of ideal and real fluids. Okay, so in this lecture we are going to study the fluids which are at rest. Means we will study the properties of fluids which are at rest or which are steady. So study of fluids at rest is nothing but hydrostatics. Means the branch which study the fluids at rest is called as hydrostatics. Now in this lecture we will discuss some properties of fluids which are at rest. So first property, which is pressure. Now what is pressure? So I've given a definition of pressure here. So the pressure is normal force exerted by a fluid at rest per unit surface area of contact is called the pressure. ओके, प्रेशर म्हणजे काय बघा, नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुइड पर युनिट सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे एखाद्या सरफेसवर आपण ज्यावेळी एखादं फ्लुइड पोअर करतो त्यावेळी जो नॉर्मल फोर्स त्या सरफेसवर नॉर्मली ॲक्ट होत असतो त्या फोर्स किंवा दॅट फोर्स पर युनिट दॅट सरफेस एरिया इन कॉन्टॅक्ट इज कॉल्ड ॲज प्रेशर. मग आता एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया. सपोज आपण एका ग्लासमध्ये किंवा कंटेनरमध्ये वॉटर किंवा कुठलंही लिक्विड ज्यावेळेस ठेवलेलं असतं त्यावेळेस काय होत असतं की त्या लिक्विडला डेफिनाईट शेप नाही आहे. सो ते लिक्विड काय करतं, त्या कंटेनरचा शेप घेत असतं. मग ते लिक्विड त्या कंटेनरच्या वॉल्सवर आणि बॉटम सरफेसवर काय करत असतं की नॉर्मल फोर्स हे अप्लाय करत असतं. मग इथं बघा फोर्स ऑन व्हर्टिकल सरफेस दाखवलेला आहे. सपोज हा सरफेस आहे कंटेनरचा, तर हा जो फोर्स आहे दिस फोर्स इज ड्यू टू द फ्लुइड अँड दिस फोर्स इज ड्यू टू द वॉल ऑफ कंटेनर. ओके, इथं या कंटेनरच्या वॉलचा आणि फ्लुइडचा फोर्स हा काय झालेला असतो, बॅलन्स झालेला असतो. त्यामुळे ते लिक्विड किंवा जे काही फ्लुइड असेल ते स्टेबल असतं. ओके, किंवा रेस्टला असतं. त्याचप्रमाणे या बॉटम सरफेसवर हा सपोज हा कंटेनरचा बॉटम सरफेस आहे, तर या फ्लुइडचं जे वेट आहे किंवा जो फोर्स आहे तो कसा असणार आहे, डाऊनवर्ड डिरेक्शनला. आणि त्याचा बॅलन्स्ड फोर्स हा किंवा तो फोर्स बॅलन्स करण्यासाठी काय काय करत असणार आहे, हा कंटेनरचा बॉटम सरफेस अपवर्ड डिरेक्शनला तेवढाच फोर्स अप्लाय करत असणार आहे. त्यामुळं ते जे फ्लुइड असतं त्या कंटेनरमध्ये ते स्टेबल असतं. सो फोर्स पर युनिट एरिया इज नथिंग बट प्रेशर. ओके, मग प्रेशरचा फॉर्म्युला काय झाला बघा, फोर्स अपॉन एरिया. पण हा एरिया कसा असणार आहे, एरिया इन कॉन्टॅक्ट. ओके, म्हणजे आपण जे काही लिक्विड किंवा जे काही फ्लुइड पोअर करतो त्या लिक्विडनं किंवा त्या फ्लुइडनं कव्हर केलेला सरफेस एरिया फक्त कन्सिडर केला जातो. ओके, हे लक्षात घ्यायचं. सो इथं दिलेलं आहे बघा, ॲन ऑब्जेक्ट हॅव्हिंग स्मॉल वेट कॅन एक्झर्ट हाय प्रेशर ऑफ इट्स वेट ॲक्ट्स ऑन स्मॉल सरफेस एरिया. आता हे एक्सप्लेन करण्यासाठी काय म्हणलेलं आहे बघा की स्मॉल वेट म्हणजे लहान जरी कमी जरी वजन असेल तरीसुद्धा त्या लहान वजनाच्या एखाद्या वस्तूमुळे सुद्धा सरफेसवर काय होऊ शकतं, जास्त प्रेशर एक्झर्ट होऊ शकतं. कसं बघा, सपोज दिस इज सम बॉडी विच हॅविंग वेट किंवा त्याला आपण म्हणूया मास एम.
मग ही बॉडी काय करत असणार आहे की खालच्या सरफेसवर काहीतरी फोर्स अप्लाय करत असणार आहे. ओके, मग तो फोर्स कुठल्या कुठल्या प्रकारचा असणार आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, किंवा त्याचं वेट, याचं वजन हे काय असणार आहे फोर्स असणार आहे. मग वेट हा फोर्स आपण कसा दाखवतो, सो वेट इज इक्वल टू एम जी. वेट इज इक्वल टू एम जी. ओके, असं लिहूया आपण, डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. मग एम म्हणजे काय असणार आहे मास ऑफ दिस बॉडी अँड जी इज नथिंग बट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एवढा फोर्स ही बॉडी काय करत असणार आहे की या सरफेसवर किंवा एवढा फोर्स या सरफेसवर ॲक्ट होत असणार आहे. मग या बॉडीचा सरफेस एरिया किती कॉन्टॅक्टमध्ये आहे या खालच्या सरफेसला, त्याच्यावर काय डिपेंड असणार आहे प्रेशर. ओके, मग प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया आहे. मग इथं आता बघा तुम्ही, हा एरिया जेवढा जास्त असेल तेवढं प्रेशर काय असणार आहे या सरफेसवर कमी. पण मी जर ही बॉडी अशा पद्धतीने ठेवली तर या बॉडीचं वजन बदलणार आहे का, नाही. पण या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारा या बॉडीचा एरिया काय झाला कमी झाला. ओके, मग एरिया कमी झाला की ऑब्व्हियसली प्रेशर काय होणार आहे वाढणार आहे, कारण प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया आहे. इथं तुम्हाला लक्षात येईल, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. मग त्यामुळं जर एरिया वाढला तर प्रेशर काय होणार कमी होणार, आणि एरिया जर कमी झाला तर प्रेशर काय होणार वाढणार. अशा पद्धतीचं आहे. ओके, म्हणून इथं म्हणलेलं आहे की ऑब्जेक्ट हॅव्हिंग स्मॉल वेट कॅन एक्झर्ट हाय प्रेशर. ओके, आता बघूया प्रेशरचं एसआय युनिट. आता इथं फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि एरिया मीटर स्क्वेअर, म्हणजे एसआय युनिट ऑफ प्रेशर काय होईल न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, आता हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर न लिहिता हे एसआय सिस्टीम म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये या प्रेशरचं एक स्पेशल युनिट त्यांनी दिलेलं आहे जे आहे पास्कल. सो 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पास्कल. ओके, म्हणजे प्रेशरचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअरसुद्धा लिहू शकता किंवा पास्कल असं सुद्धा लिहू शकता. ओके, आता डायमेन्शन्स ऑफ प्रेशर बघा काय आहेत. फोर्सची डायमेन्शन तुम्हाला माहिती आहेत, एरियाची डायमेन्शन माहिती आहेत, त्याच्यावरून तुम्ही प्रेशरची डायमेन्शन काय करू शकता फाइंड आउट करू शकता. ओके, सो प्रेशरची डायमेन्शन्स आहेत L⁻⁻1, M⁻1 अँड T⁻². ओके, नाव प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी, म्हणजे प्रेशर डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला कशाची गरज नसते तर डायरेक्शनची गरज नसते. ओके, प्रेशर इज ओनली डिस्क्राइब्ड बाय इट्स मॅग्निट्यूड अँड इट्स युनिट ओनली. ओके, सो देर आर अदर कॉमन युनिट्स ऑफ मेजरिंग प्रेशर ऑफ गॅस, म्हणजे गॅसचं प्रेशर मेजर करण्यासाठी काही स्पेशल युनिट्स आहेत, ते आहेत बार किंवा टॉर. ओके, जनरली बार हे युनिट यूज केलं जातं. सो 1 बार इज इक्वल टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे तुम्ही लक्षात ठेवा. 1 बार इज इक्वल टू 10⁵ मीटर 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. Okay, okay, now we'll see the next point of your topic which is pressure due to liquid column. ठीक आहे, आता इथे एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे बघा. याच्यामध्ये काय केलेलं आहे की एका कंटेनरमध्ये हे कम्प्लिटली वॉटर फिल केलेलं आहे आणि त्याच्यामधला एक स्मॉल पोर्शन घेतलेला आहे विच इज सिलेंड्रिकल. दिस इज इमॅजिनरी सिलेंडर. ओके, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की याच्यामध्ये कुठल्या तरी वेगळ्या मटेरियलचं सिलेंडर पुट केलेलं आहे वगैरे, परंतु तसं काही नाही. दिस इज द इमॅजिनरी सिलेंडर ऑफ फ्लुइड, मीन्स दिस इमॅजिनरी सिलेंडर इज ऑल्सो ऑफ वॉटर. ओके, टू डिराइव द इक्वेशन वी विल कन्सिडर दिस सिलेंड्रिकल शेप ओनली. ओके, सो let us calculate pressure exerted by that imaginary cylinder. Okay,
So here the cross sectional area of this cylinder is given by capital A. Okay, cross sectional area of cylinder is A. Density of fluid means density of this liquid or water is given by rho, and height of this imaginary cylinder is h. Okay, so let's see the pressure due to this liquid column. Okay, so the liquid column exerts force. आता मगाशी आपण बघितले की हे जे इमॅजिनरी सिलेंडर घेतलेलं आहे आपण किंवा कुठलंही फ्लुइड हे काय करत असतं की बॉटम सरफेसवर हे बॉटम सरफेस एखाद्या कंटेनरचा असेल तर ते डाऊनवर्ड डिरेक्शनला काय करत असतं, फोर्स अप्लाय करत असतं. ओके, सो इथं आपण हा जो फोर्स घेणार आहे हा कुठल्या प्रकारचा असणार आहे, पुन्हा द वेट ऑफ दॅट लिक्विड कॉलम. ओके, मग इथं बघा द लिक्विड कॉलम एक्झर्ट्स फोर्स एफ इज इक्वल टू एम जी. म्हणजे हा फोर्स म्हणजे काय आहे, वेट ऑफ दॅट लिक्विड कॉलम. ओके, विच इज इट्स वेट ऑन द बॉटम ऑफ द सिलेंडर. ओके, म्हणजे या सिलेंडरचं जेवढं वेट असणार आहे तेवढं वेट तो कुठल्या डायरेक्शनला एक्झर्ट करणार आहे, डाऊनवर्ड डिरेक्शनला. ओके, बॉटम सरफेस ऑफ दिस सिलेंडर. म्हणजे हा फोर्स आपण काय घेणार आहे, फोर्स इज इक्वल टू एम जी. ओके, देअरफॉर द प्रेशर exerted by liquid column on the bottom of cylinder is given by, आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे, प्रेशर P इज इक्वल टू एफ अपॉन ए. प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया इन कॉन्टॅक्ट. ओके, मग प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, याच्यामध्ये आपण फोर्स काय घेतलेला आहे, मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एम इंटू जी. सो पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. सो P is equal to mg upon A. You will get pressure is equal to mg upon A. Now, we know that density is equal to mass upon volume. Density म्हणजे काय असतं, mass upon volume. Okay. Density म्हणजे काय असतं, rho is equal to मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, मग आपल्या फॉर्म्युल्यामध्ये P इज इक्वल टू एम जी अपॉन ए मध्ये आपल्याला काय लागणार आहे, तर मास. ओके, सो हिअर एम इन टर्म्स ऑफ डेन्सिटी अँड व्हॉल्यूम विल बी इक्वल टू मास इज इक्वल टू डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. मास म्हणजे काय होणार आहे, डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. ओके, मग इथं बघा मास इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड असं घेतलेलं आहे. मग आता बघा एम इज इक्वल टू रो तसाच राहील, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय येणार, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट. ओके, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट इज नथिंग बट volume of that cylinder. So mass is equal to काय मिळालं आपल्याला, A into rho into H. Okay, so put this value of mass in equation number 2. we will get, बघा इथं आपण मास काय काढलेला आहे, इथं बघा डायरेक्टली इथं स्टेप दिलेले आहे, मास M is equal to A into H into rho. Put this value in equation number 2. You will get P is equal to A into H into rho into G divided by area. So area and area get cancelled. Therefore, we will get pressure is equal to H into rho into G. So this clears that pressure does not depend on area of cross section or एरिया ऑफ द सिलेंडर. ओके, ते कशावर डिपेंड आहे बघा, हाईट ऑफ लिक्विड कॉलम, डेन्सिटी ऑफ लिक्विड किंवा डेन्सिटी ऑफ फ्लुइड असं म्हणूया, अँड जी इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो P इज इक्वल टू H इंटू रो इंटू जी. दिस इज प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. म्हणजे हे प्रेशर एका लिक्विड कॉलमनं बॉटम ऑफ सिलेंडरवर
एक्झर्ट केलेलं प्रेशर असणार आहे. ओके, सो दिस इज द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. नाव विल सी द नेक्स्ट पॉईंट ऑफ युअर टॉपिक विच इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नाव ॲटमॉस्फिअर म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही वातावरण असतं त्याला आपण ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. ओके, सो अर्थ्स ॲटमॉस्फिअर इज मेड अप ऑफ अ फ्लुइड. त्याला काय म्हणलं, फ्लुइड म्हणजे जे सबस्टन्स फ्लो होतात किंवा ज्या सबस्टन्सकडं फ्लो होण्याची टेंडन्सी असते त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, फ्लुइड्स. ओके, मग ॲटमॉस्फिअरमध्ये काय असतं की किंवा अर्थ ॲटमॉस्फिअरमध्ये असणाऱ्या फ्लुइडला आपण काय म्हणतो, एअर. ओके, सो एअर इज ऑल्सो अ फ्लुइड. सो आता एअरचं प्रेशर किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, तर बघा जे काही एअरमध्ये वेगवेगळे काय असतात की ऑक्सिजन, नायट्रोजन वगैरे 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 हे जे गॅसेस असतात, हे सगळे गॅसेस म्हणजे पण काय असतात, दे आर इन द फॉर्म ऑफ मोलिक्युल्स, ॲटम्स. ओके, मग हे काय होतं बघा की एअर हे डाऊनवर्ड फोर्स एक्झर्ट करत असतं. ओके, म्हणजे अर्थ्स ॲटमॉस्फिअर किंवा एअर एक्झर्ट्स डाऊनवर्ड फोर्स ड्यू टू इट्स वेट. आता मोलिक्युल्स आहेत, ॲटम्स आहेत म्हटल्यानंतर एअरला सुद्धा वेट असणार आहे. सो दॅट वेट एक्झर्ट डाऊनवर्ड फोर्स ऑन द सरफेस. ओके, मग द प्रेशर ड्यू टू दिस फोर्स इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे एअरमुळं किंवा वातावरणात असणाऱ्या विविध गॅसेसमुळं जो काही डाऊनवर्ड फोर्स अर्थ सरफेसवर एक्झर्ट होतो त्याला काय म्हटलं जातं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, सो द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज हायेस्ट ॲट सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे अर्थच्या सरफेसला हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं हे काय असणार आहे, सगळ्यात जास्त. अँड म्हणजे आपण काय पकडतो की सी लेवल ही नॉर्मली आपण कन्सिडर केलेली असते की अर्थची अर्थचा सरफेस म्हणजे आपण सी लेवल असं कन्सिडर करतो. सो ॲट द सी लेवल इट इज कॉल्ड नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे सी लेवलला कन्सिडर केलं जातं. अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस ॲज वी गो अबव द सरफेस ऑफ अर्थ. किंवा आपण सी लेवलपासून जसं जसं वर जात जाऊ किंवा जसं जसं सी लेवलपासून हाईट वाढत जाईल तसं हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होत जातं, कमी होत जातं. आता हे कमी का होत जातं, तर द डेन्सिटी ऑफ एअर किंवा डेन्सिटी ऑफ मोलिक्युल्स ऑफ गॅसेस इन द एअर डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन हाईट. काय होतं की त्या एअरमधल्या मोलिक्युल्सचं वेट हे डाऊनवर्ड डिरेक्शनला अट्रॅक्ट होत असल्यामुळं जसं जसं वर जाईल तसं तसं काय होत जातं, या एअरची डेन्सिटी ही कमी होत जाते, फ्लुइडची डेन्सिटी काय होत जाते, कमी होत जाते. आणि खूप जास्त अंतरावर म्हणजे इथं त्यांनी दिलेलं आहे की बियॉन्ड 8 किलोमीटर इट बिकम्स निग्लिजिबल. म्हणजे 8 किलोमीटरच्या वरती गेल्यानंतर एअर मीडियम किंवा हे फ्लुइड अवेलेबल नसतं असं कन्सिडर केलेलं आहे. सो इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी हाईट ऑफ एअर कॉलम, आता मगाशी आपण काय केलेलं आहे, लिक्विड कॉलमनं जसं प्रेशर एक्झर्ट केलं ते काय केलेलं आहे, कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्या पद्धतीनं ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी जो कॉलम यूज केला जातो त्याला एअर कॉलम असं म्हटलं जातं. ओके, मग हाईट ऑफ दॅट एअर कॉलम प्रोड्युसिंग ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल किंवा आपण असं म्हणू शकतो सरफेस ऑफ अर्थ इज टेकन टू बी 8 किलोमीटर. म्हणजे हा एअर कॉलम किती उंचीचा घेतला जातो, हाईट ऑफ दॅट एअर कॉलम शुड बी 8 किलोमीटर. 8 किलोमीटर एवढ्या हाईटचा तो काय घेतला जातो, एअर कॉलम घेतला जातो फॉर कॅल्क्युलेटिंग द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल. ओके, अँड the region where gas pressure is less than atmospheric pressure is called vacuum. व्हॅक्यूम म्हणजे काय की जिथं मोलिक्युल्स अवेलेबल नसतात.
ओके, म्हणजे निर्वात पोकळी, जिथं हवा नसते अशा एरियाला आपण काय म्हणतो, व्हॅक्यूम. सो देअर व्हॅक्यूममध्ये काय असणार आहे, प्रेशर 0 असणार आहे. ओके, पण जनरली व्हेअर गॅस प्रेशर इज लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जिथं प्रेशर कमी असेल तिथे आपण काय कन्सिडर करत असतो की व्हॅक्यूम. ओके, सो we'll stop our lecture here. In our next lecture we will see absolute pressure and gauge pressure.